मित्रांनो, ग्रेडियंट फिलचे जे तत्व आहे ते समजण्यासाठी आपण अजून एक मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा लोगो बनवूया। त्यासाठी आपण एक सुसम चौरस काढला आणि या चौरसाला आपण कन्वर्ट टू कर्व केलं। ऑब्जेक्ट कन्वर्ट टू कर्व या क्रमाने मी माऊस क्लिक केलं किंवा कंट्रोल क्यू प्रेस केलं तरी चालेल। आता शेप टूल घेऊन यांना आपण टू कर्व ही कमांड दिली म्हणजे याच्या बाजू आपल्याला वक्र करता येतील। शक्यतो दोघे ज्या बाजू आहेत या एकसारख्या वक्र होतील याची काळजी आपण घेतली। यानंतर पिक टूलच्या साहाय्याने आपण याला परत एकदा क्लिक केलं म्हणजे आपल्याला याला स्क्यू करता येईल। याच ऑब्जेक्टला आपण कॉपी करून पेस्ट केलं, खाली ठेवलं। दोघंही आकारांना शिफ्ट कीच्या सोबत आपण सिलेक्ट केलं, कॉपी केलं, पेस्ट केलं आणि वर्टिकल फ्लिप ही कमांड दिली। एकदा मिरर हॉरिझॉन्टल केलं म्हणजे आपल्याला विंडोचा सिम्बॉलचं लाईन स्ट्रक्चर मिळालेलं दिसेल। आता यामध्ये आपल्याला ग्रेडियंट कलर भरायचा आहे। त्यासाठी एका तुकड्याला आपण सिलेक्ट केलं आणि रेड कलर फिल केलं। F11 ही शॉर्टकट की प्रेस केली आणि रेडियल ग्रेडियंट आपण त्याच्यात भरला आणि हा जो सेंटर आहे हा आपण शिफ्ट करून या ठिकाणी असा घेतला। तर मित्रांनो, इथे ना व्हाईट कलर आपल्याला पूर्ण दिसायला नको म्हणून आपण रेडचीच फिक्कट शेड घेतली। ओके, सेम प्रक्रिया आपण ग्रीन कलरसाठी केली। तर आपण हा ऑब्जेक्ट रोटेट केल्यामुळे हे उलट फंक्शन झालेलं आहे। मग जे जे ऑब्जेक्ट आपण रोटेट केले त्या ठिकाणी आपण ही अशी काळजी घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळून जाईल। अशाच पद्धतीने या आकारांना आपण परत एकदा कॉपी पेस्ट केलं, तेच रंग आपण युनिफॉर्म भरले, यांना आपण ग्रुप केलं। ग्रेडियंट फिलचा कलात्मक वापर करून मायक्रोसॉफ्ट कंपनीचा लोगो आता आपण पूर्ण केलेला आहे।